नुसतं बघू नका आमच्याकडे, आम्ही काही बोलणार नाही आहोत तुमच्याशी. सगळं आपलं मनासारखं करायचं. कशाला बोलायला पाहिजे आम्ही? अहो बोलू नका, पण निदान बघा तरी. नको, त्या पोरीला मदत करताय हे बघितल्यावर आता काही बघायचंच नाही आम्हाला. राहू दे. बघा, तुम्हाला लांबचं दिसत नाही म्हणून लांबचं एवढ्या जवळ आणून तुम्हाला दाखवतोय. हा, पण सगळा जोर तुमचा जीभ येत नाही का? जीभ जास्त चालते तुमची, तेवढी बुद्धी पण चालवा कधीतरी. एवढं टोचून टोचून बोलताय आम्हाला? तोंडानं सांगताय का कसले पेपर आहेत ते? नाही, बॉम्बच असतात आमच्यासाठी त्याच्यात. आम्ही बघितलं की आमचं डोकं सरकणार. तेच पाहिजे तुम्हाला. क्रोध को पालो राजश्री, क्रोध को पालो. कोण बोलतय? सगळं माफ तुम्हाला. अहो, हे कंपनीतून पैसे मिळण्याचे पेपर्स आहेत. म्हणजे मदत करताय तुम्ही त्या पोरीला? नाही बघायचं आम्हाला ते पेपर. बाबूजी, जरा नीट मार्ग दाखवा यांना. नीट बघा, डिवोर्सचे पेपर आहेत. डिवोर्स देताय आम्हाला? विरोधात पण नाही जायचं तुमच्या आता? तिसरी बायको करताय? अरे देवा भैरोबा! मी म्हणतो जिभेपेक्षा बुद्धी चालवा. नाव वाचा, वाचा. संजीवनी रणजित ढाले पाटील. रणजित ढाले पाटील? हो. त्या पोरीला रणजितरावापासून दूर ठेवण्याचा सगळ्यात जालीम उपाय. ती पोरगी आमच्या इतक्या कचाट्यात सापडली की हे पेपर न बघता ती त्याच्यावर सही करल. आणि रणजितरावाकडून सह्या कशा घ्यायच्या हे पॉवर ऑफ अटर्नीच्या वेळेस पाहिलेच आहे तुम्ही. आम्ही काही समाजकारण किंवा दान धर्मासाठी एवढा खटाटोप करत नाही आहोत. म्हणून म्हणतो, लांबचं बघा. लई लांबचं बघतो हो तुम्ही. बाबूजी, बहुत दूर का दिखता है. नाही म्हणजे आम्हाला नाही दिसत. असतील ना कुठेतरी, सर्वत्रच ना बाबूजी. दादासाहेब भाऊजी बोलवलं. या बसा. रणजितरावांना पैशांची मदत करण्याबद्दल बोललो होतो, आठवतं का? हा, कसं आहे संजीवनी बाई, आम्ही रणजितरावांचे वडील बंधू. ते अडचणीत असल्यावर त्यांना सांगून आम्ही मदत करतो. हा, आता या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, पण न सांगता त्यांना मदत करू. बाबूजी, आशिष, या. हे पेपर कसले? लोन हवंय ना? कसं आहे संजीवनी बाई, कंपनी जरी आपली असली तरी कंपनीचे व्यवहार चोख राहण्यासाठी कंपनीला कागदपत्र लागतात. तुम्ही जास्त चिंता करू नका, तुम्ही फक्त सह्या करा.
कुठं निघालात? ते पेन नाही आहे माझ्याकडं, खोलीतनं घेऊन येते. बसा. संजीवनीबाई, दादासाहेब ढाले पाटलांनी एखाद्याला मदत करायचं ठरवलं तर ती सर्वतोपरी करतात. या. जिथं जिथं फुल्या केल्या आहेत तिथं तिथं तुम्हाला सह्या करायच्या. एका शब्दाने बोलला असताना दादासाहेब सगळ्या इस्टेटीवर पाणी सोडलं असतं. तुम्ही फसवणूक केली माझी. फक्त माझीच नाही, सुजितची, आईसाहेबांची, सगळ्यांची. दादासाहेबांवर विश्वास नाही राहिलाय माझा दादा. संजीवनीबाई, आम्ही तुमची इस्टेट लिहून घेणार नाही. नाही, आम्हाला मान्य आहे. आमच्याकडून मदत घेताना तुम्हाला लई त्रास होत असेल. पण रणजितरावाला जर या अडचणीतून बाहेर काढायचं तर दुसरा मार्ग नाही. आमच्यावर विश्वास ठेवा आणि सह्या करा. इथं दादासाहेब भाऊजी, खरंच लय लय थँक्यू बर का. अहो, आमचा लहान भाऊ अडचणीत असताना त्याला मदत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. थँक्यू बिंक्यूची गरज नाही. बघतोस काय रागानं, गाडी अडवली वाघानं. टायगर. गुड मॉर्निंग एसीपी रणजितराव ढाले पाटील साहेब. टोटल मिस्टेक. विसरलोच आम्ही. आता तुम्ही एसीपी राहिला नाही का? पोलीस मधनं काढलंय तुम्हाला, तर आम्ही काय म्हणायचं तुम्हाला? माझी एसीपी रणजितराव ढाले पाटील म्हणायचं का नुसतंच आपलं रणजितराव ढाले पाटील साहेब म्हणायचं? ओळख विसरला का काय आमची? हा, जाऊन द्या, आम्ही आमची पुण्यांदा ओळख करून देतो. आम्ही राया गोजंबुडे, नावा परमानस कसं आहे राया, मी माणसांना विसरू शकतो, जनावरांना नाही. आणि ज्या मोकाट जनावरांना व्यसन घालून वटणीवर आणलंय ना, त्यांना तर नाहीच नाही. युअर जोकिंग मिस्टर रणजितराव ढाले पाटील साहेब. हा, एकतर तुम्ही जोक करताय, नाहीतर गुजरे हुए परिस्थिती बद्दल तुम्ही एकदम अनजान आहे. टोटल क्लूलेस, प्युअर फेलो. तर मिस्टर रणजितराव ढाले पाटील साहेब, आम्ही तुमची इथं काय मेलेली मडी उकरायला आलेलो नाही.
कुणी कुणाला किती जखमा केल्या हे बी तुम्हाला चांगलं माहिती. आता बॉट लावल तिथं जखम दुखतय. अशी तुमची परिस्थिती असताना बी एवढी आकड. वा त्या बात आहे. हा राया तू काय बोलतो तुझं तुला तरी कळतं का रे? अहो किती किती आग्रह करायला लावता साहेब तुम्ही. हा आता आम्ही आमच्या तोंडाने बोलणं बरं दिसतं का? तेवढं बी करू तुमच्यासाठी. तर रणजितराव ढाले पाटील साहेब, आम्ही इथं एकदम सॉफ्ट भावनेनी एकदम सॉफ्ट शब्दात तुमचं अभिनंदन करायला इथं आलेलोय. काय लगा तुम्ही एवढी मोठी जमीन घेतली, एवढं मोठं उद्घाटन केलं, जबराट सेलिब्रेशन केलं आणि आम्हाला बोलवलं नाही. हे काय बराबर नाही केलं तुम्ही. राया अशा कार्यक्रमांना आहे ना मित्रांना बोलवतात, आप्तेष्टांना बोलवतात, सगळे सोयऱ्यांना बोलवतात, तुझ्यासारख्या गावगुंडांना नाही. आ असू नको. आणि तुला शेवटचं सांगतोय, माझ्या वाट्याला जाऊ नकोस, कारण तुझी ठासायला मला एसीपी असण्याची गरज नाही. आकाड दादासाहेब, चौगुले या. दादासाहेब तुम्ही काय मस्करी करताय? तुम्ही तुमच्या वहिनीच्या सह्या घेणार होतात डिवोर्स पेपरवर. ओ चौगुले, आम्ही पाठवलेल्या डॉक्युमेंटवर डाऊट घेता का? डोळे फुटले तुमचे का अंगोठा छाप असल्यामुळे वाचता येत नाही? माफ करा दादासाहेब, पण आता जे काय झालंय यावरून या दोन्ही शक्यता मला तुमच्या बाबतीत खऱ्या वाटतायत. ए वकील. अहो दादासाहेब, माझा गळा का पकडताय? सोडा. हो हो बघा, सही काय केली बघा. नानाची टांग लिहिले. काय फालतूपणा लावलाय तुम्ही? आम्ही चांगल्या चांगल्यांची हुशारी जमिनीत काढली, तुम्ही आम्हाला मूर्ख समजताय? नाही नाही दादासाहेब भाऊजी, अहो असं कशाला करीन मी? तुम्ही लय हुशार आहे, लय म्हणजे लय हुशार आहे. बघा प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही मला मूर्ख समजताय हो अजून पण. आणि आता मी ती पानगुंद्याहून आलेली आडगी संजू नाही राहिली. अहो मी पोलीस ऑफिसरची परीक्षा पास झाले, ह्याच तरी भान ठेवायचं निदान. काय झालंय माहिती का, तुमच्या या अशा वागण्यानं ना मला आमच्या इथल्या लहान पोरांची आठवण आली. त्यातली ना काही पोरं लय म्हणजे लय आडगी आहेत. लपाछपी खेळत असताना एका जागी लपली की दुसऱ्या डावाला पण तिथंच जाऊन लपतात. हा आता असं कुठं चालतंय होय? हा एकदा जागा चकल्यावर तिथंच पुन्हा लपून कसं चाललो? हाय की नाही? तुम्हाला काय वाटलं, तुम्ही माझ्याकडनं पण तशाच सह्या करून घ्याल का जशा ह्यांच्याकडनं करून घेतल्या त्या पॉवर ऑफ अटर्नीवर? त्यांनी त्या सह्या विश्वासापोटी केलत्या. जरा तरी स्टँडर्ड ठेवायचं की हो, निदान तुमच्या रुबाबाला शोभल असा तरी गेम टाकायचा. ही तर एकदम बेसिक फोर्जरीची केस झाली, IPC 463. नौटंकीच्या बाबतीत पण एकदम बेसिकच निघालात.
हो नाही म्हणजे आता जो माणूस माझ्या नवऱ्याला खड्ड्यात पाडतो त्याला खड्ड्यात बघण्यासाठी आज सुचलेला आहे, तोच माणूस माझ्या जवळ माझ्या नवऱ्याबद्दल येऊन अचानक एवढी काळजी दाखवतो. डाऊट नाही येणार. आणि त्यात तुम्ही मधनच असे पेपर माझ्या तोंडासमोर टाकले. तर मला वाटलं तर माझ्या सह्या कशासाठी पाहिजे तुम्हाला? माझ्याकडनं काय लिहून घेणार? माझ्याकडे तर इस्टेट पण नाही. मग माझ्या लक्षात आलं एकच गोष्ट अनमोल आहे माझ्याकडे, ते म्हणजे माझं आणि ह्यांचं नातं. डिवोर्स पेपरवर सह्या करून घेतल्यात ना तुम्ही? अहो पण माझं नातं इतकं हलकं नाहीये की एका कागदाच्या तुकड्यानं फाटल. नका असं वागू, लई महागात पडेल तुम्हाला. आणि तुमचं नशीब समजा की मी हे सगळं ह्यांना नाही सांगते. कारण मला घरात पुण्यांदा वाद नको. कल्याण घोडा आठवतो का, ज्याला आम्ही शिक्षा केली होती? आठवतोय ना? त्या मुक्या जीवाचे चारी पाय बांधून तुम्ही त्याला गोळी घातलीत. मानला असतो मी तुमच्या हिमतीला जर बिनशस्त्राचं जाऊन तुम्ही त्याच्याशी 2 हात केले असते तर. माझ्या मनात लई राग आहे ह्याबद्दल, त्यामुळे सारखी सारखी आठवण करून देत जाऊ नका. आठवण नाही तुम्हाला तसं. हा विचार सुद्धा आणू नका मनात. लई डेंजरस आहे ते तुमच्यासाठी. कल्याण घोड्याचे तुम्ही 4ही पाय बांधले होते, माझ्यावर फक्त एका नात्याचं बंधन आहे. येते मी, काळजी घ्या. वा संजूबाई, तुम्ही तर कमालच केली म्हणायची की. कोई भी डॉक्यूमेंट पहले अच्छी तरह से पढ़ो, फिर समझो, फिर साइन करो. हा एवढा जर अलर्टनेस असेल ना तर तुझ्या नवऱ्यासारखीच एकदम जबराट पोलीस ऑफिसर होशील बघ. पण फक्त एवढा अलर्टनेस असूनच उपयोगाचं नाही. हे तर लयच बेसिक होतं. हे असल्या गोष्टी तर तुझ्या दाय हात का खेळे. हे असले छक्के पंजे तर. तुम्ही केव्हा आले? मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हा मी जर तुला काही विचारलं तर खरं खरं उत्तर देशील? तुमच्याशी खोटं बोलणारी संजू कधीच संपलीये. काही पण विचारा, तुम्हाला खरंच उत्तर मिळेल. तू सुजितच्या लग्नात मोडता घालतीयस? त्यांचं लग्न होऊ नये असं वाटतं तुला? आणि त्यासाठी तू प्रयत्न करतीयस? हो, मला नाही वाटत त्यांचं त्या पोरीशी लग्न व्हावं असं. का? लय खाज आहे का तुला इन्क्वायरी करायची? ज्यांना कोणाला इन्क्वायरीला बसवायचंय बसव. काय खबरी काढतेस तर काढ, माझं मी पण बघते ना.
कशी तू माझ्या वाटेत आडवी येते ते? कारण ती मुलगी चांगली नाहीये. हे बघ संजू, हे सगळं करून तू आईसाहेबांच्या गुड बुक्स मध्ये जाशील असं तुला वाटत असेल, किंवा तू आणि आईसाहेब दोघे मिळून हे करत असाल, तर हे चुकीचं आहे. सुजितच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेच तर सुजित भाऊजींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणूनच विरोध करते मी. कसं सांगू? हे बघा, मला नाही माहिती तुमचा माझ्यावर विश्वास बसल का नाही बसणार ते, पण मला ती मुलगी बरोबर वाटत नाही. पण का? कशावरून? नाहीये ती मुलगी चांगली, नाहीये ती मुलगी. संजू, ती मुलगी चांगली नाहीये, ती मुलगी चांगली नाही म्हणून ती काही वाईट ठरणार नाहीये. प्रूफ आहे का तुझ्याकडे काही? हे बघ, अपर्णा तुला आवडत नाही हे एक वेळेस मी मान्य करेन, पण अपर्णा वाईट आहे हे स्टेटमेंट झालं. अशी कोणाची बदनामी नाही करू शकत तू. आहे काही प्रूफ तुझ्याकडे?